तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पण फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण इतर भाषिक मस्ट वॉच नवनवीन चित्रपट सुचवू. तुम्ही या सिरीजमधील अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आजच्या पिक्चरच्या आजच्या भागात आज आपण बोलूया इराटा या चित्रपटाबद्दल. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत जोजू जॉर्ज, अंजली, आर्या सलीम, श्रीकांत मुरली. या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत रोहित एम जी कृष्णन. हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला होता. हा एक मल्याळम चित्रपट आहे. तर पहिले बोलूया स्टोरीबद्दल. चित्रपटाची सुरुवात होते केरळमधील एका पोलीस स्टेशन मधून. तिथे त्या दिवशी एक कार्यक्रम असतो. त्यासाठी पत्रकार सुद्धा आलेले असतात. कार्यक्रम सुरू होणार असतो. अचानक पोलीस स्टेशन मधून गोळीबाराचा आवाज येतो. मग समजतं की 52 वर्षीय एएसआय विनोद कुमार हे मरून पडलेले आहे. पत्रकार असल्यामुळे ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरते. मग तपास सुरू होतो की भर पोलीस स्टेशन मध्ये विनोदवर गोळ्या कोणी झाडल्या. विनोदला बघायला विनोदचा जुळा भाऊ ज्याच्याशी त्याचं वैर असतं ते एकत्र सुद्धा राहत नाही तो प्रमोद तिथे येतो. तो पण पोलीसच असतो. मग संशयाची सुई प्रमोदवर येते आणि काय शेवटी विनोदची हत्या कोणी केली होती, प्रमोद आणि विनोदचा भूतकाळ काय आहे, हे सगळं ट्विस्ट पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. आता आपण बोलूया अशा पॉइंट्स बद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. इराटा हा एक असा चित्रपट आहे ज्या स्टोरी आहेत पण त्याची मांडणी आपल्याला गुंतवून ठेवते. पहिली 10-15 मिनिटे नक्की काय झालंय पोलीस स्टेशन मध्ये हे आपल्याला कळत सुद्धा नाही. फक्त गोळ्यांचा आवाज आलाय, कोणाला काही लागलंय का हे आपल्याला समजत नाही. आपण हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. नंतर समजतं की एक हत्या झालेली आहे. मग ही हत्या कोणी केली याचा तपास ज्या रीतीने सुरू होतो हे पाहताना आपण गुंतून जातो. मग आपल्या समोर जुळ्या भावांचं जग मांडलं जातं. त्यांचा भूतकाळ सांगितला जातो. का त्यांचं एकमेकांवर वैर आहे हे समजतं. इथे जे जे बारकावे जुळ्या भावांचे टिपले आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत. कारण दोन्ही भावांमध्ये दिसण्यासारखं काहीच फरक नाहीये. पहिले चित्रपट बघताना आपल्याला वाटतं की याची कास्टिंग काय केलेली आहे. एकच दिसणारे दोन व्यक्ती कशी मिळाले असतील. मग लक्षात येतं की या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीने केलेले आहेत आणि यासाठी जोजू जॉर्ज यांना मानलं पाहिजे. दोन्ही रोल मध्ये त्यांनी काय काम केले. दारुडा राग अनावर होणारा, स्त्री आयुष्यात आल्यावर तिच्या समोर लादणारा जो पोलीस दाखवला आहे तो कमाल वाटतो. इराटाचा अजून एक महत्वाचा प्लस पॉईंट म्हणजे क्लायमॅक्स. शेवटच्या 5 मिनिटात सगळे धागेदोरे समजतात आणि जे ट्विस्ट आपल्या समोर येतात ते बघून आपण पहिले संभ्रमात पडतो. नात्यांची जुळवाजुळव करायला लागतो. ही मुलगी नक्की कोण आहे हे विचार करायला लागतं. कारण दोन्ही कॅरेक्टरची नावं पण विनोद प्रमोद असल्यामुळे थोडं कन्फ्युजन होतं. पण शेवटी ही नक्की मुलगी कोण आहे हे उमगल्यावर आपल्याला पण धक्का बसतो. डोकं चालत नाही. थोड्याफार प्रमाणात ओल्ड बॉय या चित्रपटाची आठवण येते. कारण या चित्रपटाची इतकी चांगली ट्रीटमेंट केली आहे की याचं श्रेय डिरेक्टर यांना जातं. त्यानंतर टेक्निकली पण चित्रपट सुंदर आहे. फ्रेम्स खूप सुंदर दिसतात. बीजीएम पण मस्त जमून आलेला आहे. तर तुम्हाला जर असा चित्रपट बघायचा असेल ज्याची स्टोरी शेवटच्या 5 मिनिटात उलगडते तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime वर पाहू शकता आणि YouTube वर सुद्धा उपलब्ध आहे. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.